नमस्कार. आज आपण बघणार आहोत -19 स्पेरिकल विथ -2 सिलेंड्रिकल पॉवर. मोस्टली मायनस नंबर हा सगळ्यांना असतो, पण त्याच्यामध्ये योग्य फ्रेमची निवड किंवा योग्य ग्लासेस आणि ऑप्टिशियनचा प्रॉपरली गाईडलाईन्स. तर आपण आज बघणार आहोत -90 विथ -2 सिलेंड्रिकल. तर हा मायनस नंबर आहे. हा मायनस नंबर मोस्टली सगळ्यांना लागतो, पण -19 नंबर हा कमी लोकांना लागतो. तर आपण त्यांचा थिकनेस कमी करण्यासाठी ऑलरेडी त्यांना आपण फ्रेमची साईज छोटी सजेस्ट केली आहे, जेणेकरून त्यांचा जो थिकनेस आहे तो थिकनेस त्यांचा कमी येईल. कारण नॉर्मली जर आपण मायनस नंबरमध्ये मोठी ग्लासेस जर आपण घेतली, म्हणजे फ्रेमची साईज मोठी असेल, तर थिकनेस हा खूप जास्त येतो. तर योग्य फ्रेमची निवड हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांना आपण त्यांच्या फेसच्या साईजच्या हिशोबाने लहान साईज सिलेक्ट करण्याचा पर्याय दिला, तर त्यांना ही फ्रेम आवडलेली आहे. ग्लासेस फिट झाल्यानंतर याच्यामध्ये एक्झॅक्टली त्याचा थिकनेस किती येईल तो सुद्धा आपण बघूया. आणि हे फिट झाल्यानंतर आपण तुम्हाला हे थिकनेस किती येतो आहे ते सुद्धा दाखवू. हाय नंबर म्हणजे जास्त नंबर हा सगळ्यांना असतो, पण योग्य सिलेक्शन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचा नंबर जास्त असेल तर तुम्ही योग्य ते ऑप्टिशियन आणि योग्य ते ग्लासेसचा शेप हा सिलेक्ट करा. अशा माहितीसाठी SR ऑप्टिशियनला फॉलो करा.